नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात एकीकडे सायली आणि अर्जुनमधील क्यूट नोकझोक पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे प्रतिमा आत्यांच्या अपघाताच्या केसमध्ये एक मोठा खुलासा होणार आहे. ऑफिसमध्ये कामात व्यस्त असलेली सायली अर्जुनला फोन करते आणि विचारते, झालं का तुमचं सगळं काम? अर्जुन मात्र सायलीला तिची हार मान्य करायला सांगतो. तो म्हणतो, हे बघ सायली, तू तुझा हट्ट सोड आणि तू हरली आहेस हे कबूल करून घरी ये ना. पण आपली सायलीसुद्धा मागे हटणारी नाही. ती उलट अर्जुनलाच सुनवते की त्यापेक्षा तुम्हीच हरला आहात हे कबूल करा ना. दोघांमधील हे गोड युद्ध आता कोणत्या वळणावर येणार हे पाहण्यासारखं असेल. सायलीशिवाय घर सांभाळताना अर्जुनची दाणादाण ओढत आहे. दूधवाला जेव्हा घरी येतो तेव्हा तो अर्जुनला टोमणा मारतो की साहेब, भाभी तुमच्यापेक्षा हे काम अगदी व्यवस्थित करतात. अर्जुन चिडून त्याला गप्प करतो. खरा गोंधळ उडतो जेव्हा पेपरवाला बिल मागायला येतो. ऑफिसच्या कामात अडकलेला अर्जुन पूर्णपणे वैतागलेला असतो. तो वैतागून म्हणतो, हे बघा, ही किचनची कामं, पेपरचं बिल देणं, दुधाचा हिशोब ठेवणं, ही सगळी कामं मला एकत्र जमत नाहीयेत. तुम्ही उद्याच या. अर्जुनची ही अवस्था पाहून सायलीचं महत्त्व अधोरेखित होत आहे. दुसरीकडे ऑफिसमध्ये सायली, चैतन्य आणि बाबू यांच्यात महत्त्वाची चर्चा सुरू असते. प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या अपघाताच्या वेळी दुसऱ्या ट्रकची सोय देखील नागराजनेच केली असावी असा संशय व्यक्त केला जातो. चैतन्य बाबूला विचारतो, बाबू, तुला त्यावेळचं अजून काही आठवते का? तेव्हा बाबू एका रमेश नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करतो. सायली तात्काळ त्याला त्या रमेशबद्दल अधिक माहिती विचारते. बाबू त्या रमेशचं वर्णन करतो आणि त्यानुसार एक स्केच आर्टिस्ट त्याचं चित्र म्हणजे स्केच तयार करतो. स्केच पूर्ण झाल्यावर बाबू खात्रीने सांगतो, हाच तो रमेश. चैतन्य आणि सायली ते स्केच पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. आता हा रमेश नक्क कोण आहे, त्याचं नागराजाशी काय कनेक्शन आहे आणि या स्केचमुळे प्रतिमा आत्यांच्या केसला कोणती नवी दिशा मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.